नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज ह्या टायमाला व्हिडिओ बनवायला लागले. मुंबईला बनवते ना ह्या टायमाला व्हिडिओ. तर आज व्हिडिओ बनवायचं कारण सांगते तुम्हाला. मला कोणीतरी विचारलं की ताई, तुम्ही इतक्या वर्षी नाही डिसिजन घेतला गावाला यायचा, आज अचानक असा डिसिजन का घेतला की तुम्ही गावाला राहण्याचा, गावाला शेती करण्याचा? एवढं सुख आहे तिथं मुंबईला, तुम्ही गावाला शेती आता कशी करणार? दादा, काय फरक पडत नाही, केलं तर सगळं होतं. मी मुंबईची नाही आहे, माझा जन्म गावालाच झालेला आणि मी गावचीच आहे. आपलं कष्ट आपण विसरले जातो का? नाही ना. मला शेतीतलं काम करायची सवय आहे पहिल्यापासून. कष्ट केलेलं आहे लय. इटा थापल्या, ऊस तोडले, बऱ्याचशी खणल्या, सगळं काम माहिती मला. आणि शेतीतलं कामाचं काय हो, काही वाटत नाही मला. आपला कष्टाचा जीव आहे, कष्ट करीत राहायचं. मी दुसरं कोणाचं ऐकत नाही. जे माझ्या मनाला वाटतं ना तेच करते. मालकाची तब्येत ठीक नसते तर त्यांचा दवाखाना वगैरे इथं नाही, म्हणजे एवढं तिकडं त्यांची फाईल आहे. त्याच्यासाठी म्हणजे कितीतरी वर्ष त्यांना बरंच नव्हतं. अजून पण त्यांची तब्येत ठीक नसते. त्याच्यासाठी ते दवाखाना तिथले तिथं सोपं पडतं. इथं गाडी सिटी लांब आहे थोडीशी. दवाखाने मोठे मोठे दवाखाने नगरला जायला लागतं. आम्ही थोडं खेडेगावात आहे. तर मग मी म्हणलं ह्यांची तब्येत थोडीशी म्हणजे जरा ह्यांना बरं वाटूस तर नको गावाला राहायला. म्हणजे आमचा 2-3 वर्षापूर्वीच प्लॅन झाला होता की आपल्याला गावाला काहीतरी ॲडजस्ट करायचं आहे म्हणून. मग म्हणलं ह्यांची तब्येत ठीक नाही ना, तर आत्ताच नको जायला. म्हणजे आता ह्या 5-6 महिन्यामध्ये ह्यांना थोडंसं बरं वाटायला लागलं आणि जास्त करून की इथलं हवा पाणी ह्यांना सूट करायला लागलं. म्हणजे ह्यांच्या तब्येतीत फरक होत चालला आहे. मग ह्यांच्या तब्येतीत फरक होतो आहे तर मग काय करायचं मुंबईचं? मला सांगा ना, मुंबईचं काय करायचं? किती जरी नोकरी मोठी असली, काय करायचं त्या नोकरीला आणि पैशाला? मालकाला इथं बरं वाटतं आहे, इथला हवा पाणी सूट होत आहे त्यांना. मग म्हणलं गरज नाही तिकडं राहण्याची. तिकडे एवढं दगदगीचं जीवन, त्रास घेण्याची. चला म्हणून तुमच्या मनाने, तुम्हाला बरं वाटतं आहे ना म्हणलं इथं, काय हरकत नाही म्हणलं. आपण इथं राहूया म्हणलं गावाला. ते सुखी आहे तर सगळं कुटुंब सुखी आहे की नाही. म्हणून इकडे येण्याचा डिसिजन घेतला आम्ही. अचानक नाही, 2-3 वर्षापूर्वीच घेतला होता. आता निघायचं, इथलं काम झालं, आता निघायचं 2 दिवसांनी म्हणजे उद्याच्यालाच निघायचं. तिकडे गेलं ना, ते बारक्या मुलाची काही तब्येत ठीक असते, रोशनची माझी. आणि मी गावाला आले की त्याची तब्येत खराब झालीच पाहिजे. आता ताप आली म्हणत होता, मम्मी मला बरं नाही, तू कधी येतेस, चालूच आहे त्याचं. आता काय झालं आहे, जास्त डबलीचं काम झालं. आता मुंबईचं काम पण बघायचं माझं, गावाची शेती पण बघायची. मुंबईला पण लगेच मुंबई सोडता येत नाही आपल्याला. आता झालं आहे रानाचं सगळं काम क्लिअर झालं आहे. चालला आहे विचार बोर घ्यायचा. पाणी नाही ना आपल्याला. पाणी आहे, नदीचं पाणी आहे, पण सांडव्याचं पाणी नाही आपल्याला. सांड लावून करायला पाणी नाही, दुसरी कोण पाणी आणायला लागतं. चालला आहे बोर घ्यायचा विषय. ते बोर घेतला की मग एकदाची कटकट नाही, मग टेन्शन नाही, कुठं पाण्याला जायची गरज नाही ना, काय नाही. म्हणजे व्यवस्थित झालं म्हणायचं सगळं इथले तिथं. आणि मालकाची लय अपेक्षा होती माझ्या, शेती करायची, गावाला जायचं. मला पण असं वाटायचं कदाचित हे गावाला आले तर गावाचं हवा पाणी चेंज जावं होतं ना, तर मग बरं वाटेल ह्यांना, असं वाटायचं. चेंज झालं तर चांगलीच गोष्ट आहे ना. त्याच्यासाठी निघालो गावी आम्ही. काय करणार मग.